आता समजा मला कुठेतरी गाळा घ्यायचा आहे, तुम्हाला बिझनेसमधली स्ट्रीट स्मार्टपणा काय असतो ते सांगते मी तुम्हाला. समजा मला एखाद्या ठिकाणी गाळा घ्यायचा आहे आणि तो मालक 30,000च्या खाली मला तो गाळा देतच नाही आणि मला तर त्या जागेची किंमत माहिती आहे की 20,000शिवाय वरती 1 रुपया पण कुणी देणार नाही अशी जागा आहे ती, पण मालक तर म्हणतो 30,000 रुपये. मग आता काय करायचं बरं? मग तो मालक आपण जर गेलं ना त्याच्याकडं, तो म्हणणार नाही मी तुला 30,000च्या खाली देणारच नाही. परंतु असे कित्येक कस्टमर आले त्याला 20,000च्या वरती कुणी 1 रुपया दिलेला नाही. मग नंतरून काय झालं, मी स्वतः काय करणार, प्रत्येकाने ही जर स्ट्रीट स्मार्टपणा जर आपल्या जीवनामध्ये अवलंबला ना तर तुम्ही बिझनेसमध्ये नक्कीच यशस्वी होताल. तर त्यासाठी मी काय करणार, माझ्या 1-2 मैत्रिणीला सांगणार की तुम्ही त्या मालकाकडे जा आणि फक्त कमीत कमी 12-12.5 असा 1,000 रुपये रेट सांगा त्याला. मग माझी पहिली मैत्रीण जाणार, ती 12,500 रुपये सांगणार. नंतर मी दुसऱ्या दिवशी परत दुसऱ्या मैत्रिणीला पाठवणार, ती 17 किंवा 18 अशा 1,000पर्यंत सांगणार. तिसरी मैत्रीण जाणार, ती डायरेक्ट ते काय म्हणणार, नाही 10,000शिवाय मी ही जागा घेऊ शकत नाही. मग असं समजा कन्फ्युजन जर झालं तर तो काय म्हणणार परत, अरे बापरे, जो 20,000 घेत होता तोच बरा आहे, मग यांना कोणालाच जागा द्यायला नको, 20,000ही जातील आणि हातामध्ये काहीच येणार नाही. मग तो ती जागा आपल्याला देणार. कुणाला? आपण जो मेन आहेत, आपल्याला ती जागा पाहिजेच आहे तर आपल्याला देणार. म्हणजे यातून तुम्हाला स्ट्रीट स्मार्टपणा कसा शिकायचा हे पुस्तकामध्ये कधी शिकवलं जाणार नाही, ते तुम्हाला तुमच्या अनुभवावरनं शिकावं लागेल. म्हणून बिझनेसमध्ये तुम्ही कोणतंही पुस्तक उचका, हा स्ट्रीट स्मार्टपणा तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवला जाणार नाही. हा प्रत्येकाचा अनुभव असतो आणि हा अनुभव घेण्यासाठी बिझनेस स्टार्टअप करावा लागतो. मग ही जर तुम्ही बिझनेसची खेळी जर शिकले ना तर आयुष्यात कोणताही मोठा बिझनेस असू द्या आणि कोणताही मोठा बिझनेसमॅन तुमच्या पुढे येऊ द्या, तुम्ही त्याला नक्की नमवू शकताल. म्हणून जर बिझनेस स्टार्टअप केला तर तुम्हाला ही खेळी शिकता येईल आणि बिझनेसमध्ये यशस्वी होता नक्कीच तुम्हाला येईल. म्हणून हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.